हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज परत एकदा मी तुमच्याकडे प्रॅक्टिस सेट 39 मधला नेक्स्ट क्वेश्चन घेऊन आलेली आहे. तर बघा, आपल्याला इथं ज्यावेळेस क्वेश्चन दिलेला असतो त्यावेळेस खूप जास्त प्रॉब्लेम येतात. जास्त इन्व्हेस्टमेंट असेल किंवा वेगळे वेगळे 2-3 मुलांनी किंवा 2-3 माणसांनी जर इन्व्हेस्टमेंट केलेले असतील तर तुम्हाला कन्फ्युजन होतं. असे कन्फ्युजिंग क्वेश्चन जे आहेत ते सुद्धा सोप्या पद्धतीने समजून सांगण्यासाठी मी आज इथं आलेली आहे. मी अनामिका कुरुडे शिवाय कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आणि सोप्या पद्धतीने कितीही जास्त इन्व्हेस्टमेंट असू द्या, त्या इन्व्हेस्टमेंट मधला प्रॉफिट लॉस आणि त्याचं जे काही आपल्याला इन्व्हेस्टमेंट काढायची आहे ती आपल्याला साध्या पद्धतीने काढता येण्यासाठी मी तुमच्यासाठी हे व्हिडिओ घेऊन आलेली आहे. चला तर मग कोणत्याही पद्धतीचा उशीर न करता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला एक ट्रिकी क्वेश्चन आलेला आहे. तो ट्रिकी क्वेश्चन साध्या आणि सरळ पद्धतीने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. बघा, प्रॅक्टिस सेट 39 मधला हा जो तिसरा क्वेश्चन आहे त्या तिसऱ्या क्वेश्चन मध्ये तिघा जणांनी इन्व्हेस्टमेंट केलेत, पण दोघा जणांची इन्व्हेस्टमेंट सांगितलेली आहे, तिसऱ्याची सांगितलेली नाही. ती तिसऱ्याची इन्व्हेस्टमेंट आपल्याला काढायची आहे, त्याचा प्रॉफिट सुद्धा आपल्याला काढायचा आहे. अशा पद्धतीमध्ये खूप मुलांचे कन्फ्युजन होतात आणि उत्तर चुकण्याची भीती असते. ती भीती दूर करण्यासाठी मी आज आपला हा व्हिडिओ बनवत आहे. चला तर काय सांगितलेलं आहे ते पाहण्यासाठी मी क्वेश्चन वाचत आहे. बघा, श्वेता, पीयूष आणि नचिकेत टुगेदर इन्व्हेस्टेड 80,000 rupees and start a business of selling sheets and towels from Solapur. Shweta's share of the capital was 30,000 rupees and Piyush was 12,000. At the end of the year, they had made of a profit 20%. What was Nachiket investment and what was his share of the profit? बघा, 3 मित्र आहेत. या 3 मित्रांनी इन्व्हेस्टमेंट केली पूर्ण मिळून 80,000 रुपये. त्याच्यामध्ये 30,000 केलेले आहेत इन्व्हेस्ट श्वेतानी, 12,000 केलेले आहेत पियुषनी, पण नचिकेतनी किती केलेले आहेत ते माहित नाही. पण या सगळ्या टोटल प्रॉफिटवर आपल्याला 24% काय झालेलं आहे, टोटल इन्व्हेस्टमेंटवर प्रॉफिट झालेला आहे. आपल्याला नचिकेतची इन्व्हेस्टमेंट पण काढायची आहे आणि नचिकेतला किती प्रॉफिट झालाय ते सुद्धा काढायचं आहे. याच्यामध्ये रेशो सुद्धा दिलेला नाही, तो रेशो सुद्धा आपल्याला काढायचा आहे. तर सुरुवातीला आपण काय करणार आहोत बघा, सुरुवातीला टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे, टोटल इन्व्हेस्टमेंट ते लिहून घ्या. इन्व्हेस्टमेंट आहे, टोटल इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू 80,000. बरोबर आहे, 80,000 रुपये टोटल इन्व्हेस्टमेंट आहे. त्याच्यामध्ये समजा आपण पाहिलं श्वेताने किती केलेत, श्वेताने केले 30,000. श्वेताने केलेत, श्वेता इन्व्हेस्टेड 30,000 आणि पियुषने इन्व्हेस्ट केलेले आहेत, पियुषने इन्व्हेस्ट केले 12,000. नचिकेतचे आपल्याला काढायचे आहेत. नचिकेतचे आपल्याला काय काढायचे, इन्व्हेस्टमेंट केलेले काढायचे आहेत. आपल्याला माहित नाही की नचिकेतने किती इन्व्हेस्ट केले. त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत बघा, सगळे जे काही आहेत 80,000, 80,000मधून आपण पियुषचे आणि श्वेताचे रुपीज मायनस करणार आहोत. पियुषचे आणि श्वेताचे काय केलेत, इन्व्हेस्टमेंट जर आपण मायनस केली तर आपल्याला नचिकेतची इन्व्हेस्टमेंट मिळणार आहे. किती आहे बघा, 80,000तून जर 30,000 मायनस केली तर 15,000 येते. 80,000तून 30,000 मायनस केली तर 50,000 येते. आणि 50,000तून जर समजा आपण काय केलेलं आहे, 12,000 मायनस केले तर 38,000 येतात. किती येतात, 38,000 रुपये. मग नचिकेतची इन्व्हेस्टमेंट काय आहे, नचिकेत इन्व्हेस्टेड 38,000. म्हणजे नचिकेतने किती केलेले आहेत इन्व्हेस्ट, 38,000 नचिकेतने केलेले आहेत. म्हणजे एक क्वेश्चन मधला एक पॉइंट तर आपला काय झालेला आहे, सॉल्व्ह झालेला आहे. तर त्यांनी सांगितले की पूर्ण ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंटवर आपल्याला 24% काय झालाय, प्रॉफिट झालाय. तर आपल्याला प्रॉफिट काढायचं आहे बघा, म्हणजे प्रॉफिट आपल्याला प्रत्येकाच्या ह्याच्यामधून काढायचं आहे. तर आपण काय करणार, किती झाले पूर्ण 80,000ची, मग आपल्याला 80,000 रुपयामध्ये 24% प्रॉफिट झालाय, तो किती झालाय तो काढायचा आहे. बघा, 24 डिवाइड बाय 100 केला आणि हा किती 80,000 वर काढायचे. हे 2 गेले, हे 2 गेले, म्हणजेच काय करणार आपण 800 इंटू 24 करणार. मग 24 न जर 8 ला गुणलं तर बघा
8 चोक 32, 3 उरले, 8 दुनी 16 आणि 3 19, 0 0 म्हणजे किती झाला प्रॉफिट? 19,200 किती झालेला आहे? 19,200 एवढा आपल्याला पूर्ण 80,000वर प्रॉफिट झालेला आहे. पण हा टोटल प्रॉफिट आहे. त्यांनी तुम्हाला काय विचारलेला आहे? नचिकेतचा प्रॉफिट विचारलाय. नचिकेतचा प्रॉफिट काढण्यासाठी तुम्हाला एक लक्षात असलं पाहिजे, या तिघांचा रेशो आपल्याला दिलेला नाही, त्याच्यामुळे आपल्याला तो रेशो काढायचा आहे. पहा, रेशो काढण्यासाठी आपल्याला सगळ्यांची इन्व्हेस्टमेंट माहिती आहे. 30,000 आहे श्वेताची, नंतर इज टू 12,000 आहे पियुषची, आणि 38,000 आहे नचिकेतची. मग आपण काय करणार, याला सरळ सरळ पूर्ण याचे जे शून्य आहे ते शून्य डिवाइड बाय 1000 करून काढून टाकणार. इज टू 12,000 डिवाइडेड बाय 1000, 38,000 डिवाइडेड बाय 1000. नंतर शून्य कटल्यानंतर आपल्याला 30 इज टू 12 इज टू 38 येतं. याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर आपला रेशो येणार आहे 15 इज टू 12 6 2 ने डिवाइड केलं याला, आणि 19 असा त्याचा रेशो आलेला आहे. तर लेट्स आपण काय करणार आहे, नचिकेतचं जे प्रॉफिट होतं इन्व्हेस्टमेंटचं ते काढायचंय. म्हणून मी काय करते, सगळ्यांना एक्स कन्सिडर करते 19x. तर आपल्याला काय करायचं आहे, 15x प्लस 6x प्लस 19x इज इक्वल टू, आपण जो आपल्याला टोटल प्रॉफिट मिळालाय तो टोटल प्रॉफिट इथं लिहायचा 19,200. सगळ्यांची बेरीज होते 40x इज इक्वल टू 19,200, x इज इक्वल टू 19,200 डिवायडेड बाय 4. जर आपण याला डिवायडेशन केलं तर 4 त्रिकम 12, 4 चोक 16, 40 आहे. हा गेला. नंतर 4 ने आपल्याला काय करायचंय, भाग द्यायचा आहे. 4 एक 4, हा 4 ने 1920 ला भाग द्यायचा आहे. चार चोक 16, परत किती उरले, 3 उरले, 4 8 32, 0 म्हणजे एक्स इज इक्वल टू किती आला, 480 रुपीज. मग आपण काय करायचंय, नचिकेतचं काढायचं असल्यामुळे नचिकेतचेच तेवढे फक्त रेशो घ्यायचा आहे. नचिकेतचा 19x आहे, 19 इंटू 480 एवढं जर घेतलं तर बघा काय होणार आहे, त्याचं मल्टिप्लिकेशन जर आपण केलं तर 0 9 8 72, 9 चोक 36 आणि 7 43 प्लस 0 8 4 0 2 11 कॅरी 1 4 आणि 4 8 9 म्हणजे 9,120 एवढा नचिकेतचा प्रॉफिट येणार आहे. बघा नचिकेतचा प्रॉफिट किती आलाय, 9,120. तर आपल्याला जे विचारलेलं होतं इन्व्हेस्टमेंट ऑफ नचिकेतची इन्व्हेस्टमेंट विचारली होती. नचिकेतची इन्व्हेस्टमेंट काढली आपण, नचिकेतची इन्व्हेस्टमेंट काढलेली आहे. किती आली, नचिकेतची इन्व्हेस्टमेंट आली 38,000 आणि नचिकेतचे प्रॉफिट विचारला होता. नचिकेतचं प्रॉफिट आलं 9,120 रुपये. अशा पद्धतीने आपल्याला जे गणितामध्ये सांगितलं होतं ते पूर्णपणे आपण सॉल्व्ह करून घेतलेलं आहे. बघा अशाच पद्धतीने आणखीन जर तुम्हाला गणिताचे जे काही व्हिडिओज आहेत ते पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा.